आम्ही इथून उठणार नाही। आम्हाला न्याय जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही ही जागा सोडणार नाही। आम्हाला पोलीस प्रशासनाने गोळ्या घालाव्यात। आता येत असताना सुद्धा आता आम्ही अंजनगावला पोचायच्या अगोदर उपळाई गावामध्ये आमच्या गाड्या अडवल्या। यांना पोलीस डिपार्टमेंटची भीती नाही। मुख्यमंत्री महोदय, या समाजकंटकांनी सोलापूरच्या कलेक्टरची गाडी उलटवून टाकली। पोलीस डिपार्टमेंट वरती हल्ले करतायत। आम्ही आता आमच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं, आमच्या सगळ्या वीर मंडळींचं, पुजारी मंडळींना जर काही झालं तर याची जबाबदारी, याची जिम्मेदारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर राहील। आम्हाला न्याय, आम्हाला आता या मंदिरात जात असताना आम्हाला प्रवेशद्वार सुद्धा उरलेलं नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही, शिवसृष्टी उभी करा, आमचा विरोध असायचं काहीच काम नाही। पण हजारो वर्षापासून, शेकडो वर्षापासून आमचं जे दैवत आहे त्या दैवताची विटंबना तुम्ही करताय। आमचं म्हणणं एकच आहे, आमच्या दैवताचं आमचं प्रवेशद्वार मोकळं करा। याच गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी उभी करा। आणि अभिजित पाटील, आमची जागा सोडा। मंदिरावर दगडफेक केली या मंडळींनी, त्यांना अटक करा। आणि या घटना वारंवार घडतायत, महाराष्ट्राचं स्वास्थ्य बिघडतंय। मुख्यमंत्री महोदय लवकर लक्ष घाला आणि आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही मंडळी या जागेवरून उठणार नाही।